वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. क्वार्टर फायनल 1 ची मॅच टीम एनसीसी तलावपाडा आणि नितेसाई गणेशपुरी दोन सलामीवीर मैदानाच्या दिशेने अशोक जाधव आणि तदनंतर जितेश भोपी अशी सलामीची जोडी. तर पहिलं षटक हाताळण्याकरिता पंकज पाटील डीएक्स यांना आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू सॉफ्ट हँडलने खेळण्याचा प्रयत्न यस्टॅनच्या मधोमध सापडले गेले. अशोक जाधवला परतावं लागेल. पहिल्या चेंडूवर गडीबाद. फर्स्ट विकेट. डाऊन युअर गॉन. बरोबर पहिला चेंडू आपण पाहताय. विकेट टू विकेट गोलंदाजी यावेळेस जी केली गेली आणि सरळ यस्टॅनच्या मधोमध सापडले गेले. बाद व्हावं लागते. जय शेळके आहे आता नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेने पहा. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा. लेंथ बरोबर विकेट टू विकेट होते. हलकासा चेंडू आतमध्ये वळाला. पाय चालले नाहीत. ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न अगदी जो इथून होत असताना बीट झाले. यस्टॅनच्या मधोमध सापडले गेले. लेग बिफोर द विकेट. फलंदाजाला बाद व्हावं लागते. जय शेळके नव्याने बॅटर आता मैदानाच्या दिशेनेतून पाहायला मिळते. कॅश प्राइज लागलं जात आहे. नितेसाई गणेशपुरी संघाकरिता जितेश पाटील आणि जिगर दांडेकर सलग 3 चौकार सलग 3 षटकारांकरिता 1000 रुपयांचं कॅश प्राइज टीम नितेसाई गणेशपुरी या संघाकरिता. पंकज पाटील पहिला चेंडू जो आपण पाहता येतो चांगल्या पद्धतीने हाताळला. बरोबर विकेट टू विकेट गोलंदाजी. क्रॉस लाईनने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. शॉर्ट मिड विकेट लागली. या चेंडूची हाताळली थोडीशी चुकीच्या पद्धतीने झाली. धावगड्याचा मानस जरूर होता परंतु रिक्स घेण्याचा मानस नाहीये. इथून एक सिंगल धाबी स्कोर कार्डवर येईल. या सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 1 रन्स ऑन अ कार्ड. 1 या अंकांवर हे धाब फलक जे इथून पाहायला मिळते. टीम गावदेवी चांदीप आणि संतोष भुवन काजू या दोन्ही संघांनी संपर्क साधायचा आहे. 1 या अंकांवर धाव फलक ज्या अधोरेखित आहे. 2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झाला. पंकज पाटील डेक्स आपण पाहताय. बॅकअप दिले जरूर आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि थोडीशी बॉडी स्ट्रेच केली. फाईन लेग क्षेत्रात चढून निघून जाईल. इंटू द गॅप. सीमारेषा पार मिळतील या इनिंग मधील हा पहिला चौकार. 4 होतं जरूर जितेश भोपी आणि अतिशय चांगल्या पद्धतीने फाईन लेग क्षेत्रात चढून निघून गेला. 4 धाव्यांकरिता टीम नवापूर संघ देखील उपस्थित झाला आणि त्यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमानं. खिचून मारायचंय जरूर. बॉडी लाईनला हा चेंडू आदळला गेला आणि जिथून एक सिंगल धाव घेण्याकरिता पोहोच झालेत आणि जिथे एक सिंगल धाव मिळते. सिंगलच्या मदतीने धावगती 6 या अंकांवर. लेग बाईचा इशारा जोर आलाय पंचांकडनं. 6 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. चांगल्या पद्धतीची इथून गोलंदाजी पंकज पाटील याच परिसरामध्ये अगदी आपण पाहू शकेल. एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट जे नेहमीच हाताळलं गेलं आणि हे मैदान विशेष करून ओळखीचं आहे आणि म्हणूनच त्या पद्धतीचा खेळ जो विशेष करून आतापर्यंत पाहायला मिळालाय जरूर. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाजीतून सुसज्जित होईल. या षटकातील 4 चेंडू जे आतापर्यंत हाताळून झालेत आणि 6 धावा या आतापर्यंत स्कोर कार्डवर आहेत. चला चेंडू हवाय त्याची पूर्तता करा मैदानाच्या दिशेने. तिथे साई गणेशपुरी आणि एनसीसी तलावपाडा या दोन संघादरम्यान ही क्वार्टर फायनलची मॅच जी मैदानाच्या दिशेने. दुसऱ्या दिवसातून क्वालिफिकेशनचं तिकीट मिळवलं होतं. नितेसाई गणेशपुरी संघाने आदिवासी एक गाव एक संघातनं क्वालिफाय झाला होता. तर जिथून वैतरणा ब गटातून टीम एनसीसी तलावपाडा संघ जो 3ऱ्या रजनीतनं क्वालिफाय झाला होता आणि तोच संघ आज मैदानाच्या दिशेने म्हणजे दुसरा दिवस आणि 3ऱ्या दिवसातून क्वालिफाय झालेल्या संघादरम्यान ही क्वार्टर फायनल 1 ची मॅच जी मैदानावर आपण पाहताय. खेचून जरूर मारायचं होतं. सरळ चेंडू यस्त्यांच्या बागे इथून निघून जाईल. निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी झाले आणि त्या अॅक्युरसीने आतापर्यंत ही गोलंदाजी केली जाते. पहा लेंथ आणि लाईन किती महत्वाची आहे. थोडीशी फ्लाईट दिली जाते. फ्लाईट डिलिव्हरी हलकासा चेंडू टप्पा पडल्यानंतर यावेळेस आतमध्ये जरूर वळाला आणि सरळ यस्त्यांच्या बागे निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी होते.
6 धावसंख्या टीम नित्यसाई गणेशपुरी हा संघ आपण पाहत आहे. जितेश भोपी एक थोडासा थांबलाय जरूर. खेचून मारायचं होतं सरळ चेंडू यष्टीरक्षक दीपम यांच्या हातखंडामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता अप्रतिम गोलंदाजी पंकज पाटील डीएक्स कडनं पाहायला मिळतंय. पहिलं षटक झाले समाप्त. नित्यसाई गणेशपुरी संघ जाऊन पोहोचलाय 6 या अंकांवर. 1 गडी बाद. सिक्स रन्स ऑन अ कार्ड. एक धक्का जो आतापर्यंत बसला गेला. हे दुसरं षटक हाताळण्याकरिता प्रणय या गोलंदाजाला आपण पाहत आहे. या सेकंड स्पेल करिता आणलं गेले. लक्षात असू द्या वेळ देखील सुरू आहे, सो थोडीशी घाई करावी लागणार आहे तुम्हाला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीतून सुसज्जित होईल. 6 धावा या स्कोर कार्डवर जाधोरिकीत आहेत. सुरुवात होईल या सेकंड स्पेलला. पाकअप दिले जरूर हाताळली आणि फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. जैसी गेन वैसी नसीहत. आणि कुठेतरी लेन बॅकअप द लेंथ होते आणि ज्यावर गती देखील नव्हते आणि परिपूर्ण आपण म्हणू शकाल की दोन्ही हाताने त्याचा स्वीकार केलाय जितेश भोपीच्या पाठमधनं. हा चौकार 4. या 4 धावा येतात आणि या चौकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचेल 10 रन्स ऑन अ कार्ड. यंदाच्या सीझन मध्ये 6 चेंडूकडे 6 षटकार ठोठावण्याचा कारनामा देखील केलाय तोच जितू भोपी. कन्वर्ट केलं जाईल परंतु लॉंग लेगच्या दिशेने प्रोटेक्शन ठेवलं होतं. ओहो, झेल यावेळेस होईल ड्रॉप. कनेक्शन थोडस जुळलं नव्हतं जरूर. कुठेतरी अॅक्युरसीने अगदी झेल घेणं महत्वाची भूमिका होती परंतु जीवनदान मिळालं यावेळेस आणि इथून एक सिंगल धावेल. या सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 11 या अंकांवर. 11 रन्स ऑन अ कार्ड. कुठेतरी जीवनदान मिळेल आणि या जीवनदानाचा फायदा आता जितू घेताना पाहायला मिळतील का मैदानाच्या दिशेने. 11 धावा स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. 11 रन्स ऑन अ कार्ड. चांगल्या गतीने इथून धावा जरूर बनल्यात. पहिलं षटक थोडंसं कामोशी बरं जरूर राहिलं परंतु या षटकाची सुरुवात जी चौकाराने झाली आणि त्यानंतर एक सिंगल धाव जीवनदान जरूर मिळालंय. या जीवनदानाचा फायदा आता घेताना पाहायला मिळतील का. सातत्याने बिझी असणारे अगदी गणेशपुरीकर क्रिकेटच्या पटलावर आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. आज जितेशचा खेळ देखील तितकाच महत्वाचा राहिला. नुकताच नाशिकमध्ये जाऊन देखील क्वालिफिकेशनचं तिकीट मिळवलंय आणि तोच जितेश भोपी. जांभूलपाडाकडनं अगदी रामा आणि दिनकर हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमानं. जांभूलपाडाकर चांगल्या पद्धतीने इथून गोलंदाजी होते आणि इथून विकेट मिळवली जाईल. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. आणखी एक धक्का गॉन. धावफलक जाधोरिकीत आहे. 2 धक्के जे आतापर्यंत बसले गेलेत. आता नव्याने बॅटर विकी काले मैदानाच्या दिशेने इथून पाहायला मिळतोय. नेल्सन आकडा आणि नेल्सन आकड्यावर इथून विकेट जात असताना खिचून मारायचं होतं जरूर. चांगली गोलंदाजी झाली प्रणयकडनं. चांगली लाईन चांगली लेन यावेळेस पाहायला मिळतंय. लेग बायचा इशारा जरूर आलाय आणि धावफलक जे जाऊन पोहोचेल एकंदरीत 12 रन्स 12 या अंकांवर. हे धावफलक पहा. अशोक जाधव बाद झाल्यानंतर परिपूर्ण धावसंख्या थांबवली गेले. अजून सुद्धा जितू भोपी आहे मैदानाच्या दिशेने आणि त्यावर परिपूर्ण लक्ष जरूर इथून केंद्रित असेल. या मॅच मध्ये अगदी कशा पद्धतीचा खेळ होईल जितेश कडनं. मोठा प्रहार. आता चांगलं कनेक्शन बनलंय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून जाईल सीमारेषा पार.
जितू भोपीच्या बॅटमधनं हा पहिला षटकार 6. सहा धावा येत आहेत आणि या 6च्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 18 या अंकांवर. चांगल्या पद्धतीचं कनेक्शन यावेळेस जुळलं जितूच्या बॅटमधनं. अप खेळलाय, हा फटका थोडासा फसेल का? डेफिनेटली सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल झाला कन्वर्ट. अतिशय चांगल्या पद्धतीचा झेल, विकेट मिळेल फलंदाजाला बाद. भरतच्या माध्यमानं अगदी हा झेल घेतलाय आणि जितू भोपी आता परत मैदानाच्या बाहेर. अतिशय चांगल्या पद्धतीने पहा, थोडासा लो होत होता झेल आणि कुठेतरी कंट्रोल सुटलं होतं. एक वेळेस फर्स्ट अटेम्प्ट चुकला, सेकंड अटेम्प्ट मध्ये झेलला कन्वर्ट केलं आणि चांगल्या अॅक्युरेसीने कॅचेस विन द मॅचेस. फार महत्वाची भूमिका, विकेट मिळवली जाईल, फलंदाजाला बाद व्हावं लागेल कॉन. अठरा धावा स्कोर कार्डवर जाधोरिकीत आहेत. 2 षटकांचा खेळ जो इथून समाप्त झालाय. सुरुवात जी प्रामुख्याने शांतपणे जरूर झाली, कारण की पहिल्या चेंडूवर अशोक जाधवची मूल्यवान विकेट मिळवली आणि त्यानंतर या षटकाकडे जितेश भोपीने चांगल्या पद्धतीचा प्रतिकार जरूर दिला होता. परंतु एक चांगला झेल जो इथून पाहायला मिळाला आणि विकेट मिळवली जाते. एनसीसी तलावपडा संघ अगदी संपूर्ण क्षमतेने खेळत असताना या मॅच मध्ये तिसरं षटक हाताळण्याकरिता आता गोलंदाजी मार्गवर योगेश या गोलंदाजाला आपण पाहत आहे. 18 धावा स्कोर कार्डवरच्या अधोरेखित आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजीतून गोलंदाजी मार्गवर सुसज्जित होईल. दित्यसाई गणेशपुरी संघ थोडासा अडचणीमध्ये जरूर आहे. खेचून मारलाय, षडंपूलचा फटका, स्कोरलेग क्षेत्रात निघून जाईल चेंडू, सीमारेषा पार. विकी कालेच्या बॅटमधनं हा षटकार 6. परिपूर्ण पिक केलं या चेंडूला आणि सरळ बॉडी लाईन सीमारेषा पार. इनसाइड आउट खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमानं आय थिंक रोहित धीरजच्या माध्यमानं मिस्टेक झाली. मिस्टेक घटित होत असताना जीवनदान जरूर मिळालाय विकी काले याला. इनसाइड आउटचा हा स्ट्रोक जो खेळला गेला होता, धीरज स्थित होते अगदी लॉंग ऑफ मध्ये आणि अगदी शरीरापासून दूर ही लेन जरूर होती. त्या दिशेने झेल घेण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु जीवनदान मिळाले. 2 धावा जरूर येत आहेत. मोठा प्रहार करायचा होता, बॅटची वरची कडा आणि विकेट किपर दीपमच्या माध्यमाने एक चांगला झेल. यावेळेस होईल कन्वर्ट, विकेट मिळवली जाईल आणि फलंदाज विकी कालेचा खेळ तो देखील होईल यावेळेस समाप्त. गॉन. सव्वीस या अंकांवर धावफलक जादुरीकीत आहे. 2.3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय आणि इथून धावसंख्या थोडीशी थांबवली जरूर आणि कंटिन्युअसली विकेट मिळत आहेत. रेग्युलरली ही विकेट मिळत असताना 26 अंकांवर आतापर्यंत 4 धक्के जे जवळ बसले गेलेत. नव्याने बॅटर आता मैदानाच्या दिशेने साई कोंगिल आणि यश या फलंदाजाला आपण पाहत आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा योगेश इथून सुसज्जित होईल. हुकचा फटका जरूर खेळायचा आहे, धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्टली हिट अँड गॉन. या धावेची गरज आणि आवश्यकता होती का, हा एक प्रश्नचिन्ह
आणि जोपर्यंत या प्रश्नचिन्हावर उत्तर मिळालं फलंदाजाला बाद व्हावं लागेल. ॲक्शन रिप्ले ऑन स्क्रीन आपण पाहताय. चेक केलं जाईल वाईड लाईन, हाईट फॅक्टर या सगळ्या काही गोष्टी आणि जिथून आपण पाहताय की रनआउटच्या स्वरूपाने जरूर फलंदाजाला आता बाद व्हावं लागते. साई कोंगिल निराश शतबल मनाने तंबूच्या दिशेने रवाना होईल. फलंदाज जरूर बाद आहे परंतु तिसरे पंच येतील. आता चेक केलं जाईल वेस्ट हाईटच्या वरती चेंडू आहे की नाही, अगदी ओव्हर द हेड गेलाय की नाही, या सर्व काही गोष्टी पंचांच्या माध्यमातून रेफर केलं जात आहे. चेक केलं गेलंय. इट्स अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वर मिळणार आहे आणि 1 फॉर द ओव्हर असा इशारा देखील आलाय पंचांच्या माध्यमानं. चला मॅच ऑन होईल. फाईटचा इशारा आलाय मैदानाच्या दिशेने आपण पाहताय आणि धावगतीचे एकंदरीत जाऊन पोहोचेल 27-27 या अंकांवर. कटकड्याचा प्रयत्न जरूर झाला. सरळ चेंडू यष्टी रक्षक यांच्या हातकंडामध्ये इथून विसावला जाईल. निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळते. कुठेतरी इथून आपल्याला पाहत आहे की कट करण्याचा प्रयत्न झाला आणि सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे. 27-27 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज जो इथून सुसज्जित होईल. 4 चेंडूंचा खेळ जो इथून अद्यावत झालाय. हे षटक आपण पाहता योगेशाचं पहिल्या चेंडूवर तो षटकार जरूर आला. दुसरा चेंडू अगदी दुहेरी धाव, तदनंतर विकेट, व्हाईट बॉल, यावेळेस हा डॉट बॉल. मोठा प्रहार जरूर करायचा आता. थर्डमॅन क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली या चेंडूने. डीप मध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षक जाईल आणि चेंडूची हाताळणी जोपर्यंत केली जाते, सिंगलला डबल धावेमध्ये आता परावर्तित केलं जात आहे. या 2 धावा मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 29-29 या अंकांवर. हे धाव फलक जे इथून पाहायला मिळते. थर्डमॅन डीप मध्ये चेंडूला फील्ड केलं जात आहे आणि जोपर्यंत 2 धावा मिळत आहेत जरूर कंटिन्युअसली अगदी विकेट गेल्यात आणि त्याचमुळे थोडासा स्ट्रगल आहे नितेसाई गणेशपुरी या संघाचा देखील. आणि चांगली गोलंदाजी झाली आतापर्यंत टीम एनसीसी तलावपडा या संघाकडनं. खेचून मारायचा होता जरूर. सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे. दीपम फील्ड करेल. इथून 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावगती 29-29 या अंकांवर हे धाव फलक. आता शेवटचं अंतिम षटक इथून येणं शिल्लक असेल. काय एक्झॅक्टली टार्गेट समोर ठेवलं जाईल ते देखील पाहण्यायोग्य. घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक आणि वळणार आहोत आपण स्लॉग ओव्हरच्या दिशेने. प्रकाश किरकिरा पैदा झालाय फक्त मार्केट गाजवायला. प्रकाश किरकिरा पैदा झालाय फक्त मार्केट गाजवायला. प्रकाश किरकिरा पैदा झालाय फक्त मार्केट गाजवायला. प्रकाश किरकिरा पैदा. विद्यमान दिलीपजी वैती साहेबांच्या माध्यमानं 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरिता आपल्याला मिळालंय. त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. 29-29 या अंकांवर धावफलक. शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता श्रीकांत. यशकडे ती स्ट्राईक असेल. नितीनला आपण पाहताय. आज संदेश डोंगरे नाहीयेत प्लेइंग 11 मध्ये आणि कुठेतरी आपण पाहू शकलात की त्याच्याकडनं देखील चांगल्या पद्धतीचा खेळ जो विशेष करून पाहायला मिळाला होता.
या मॅच मध्ये थोडीशी धावसंख्या कमी देखील आहे, परंतु गोलंदाजी आहे नित्यसाई गणेशपुरी संघाकडे. पण 40 पर्यंत जाण्याचा मानस असावा. श्रीकांतला आपण पाहताय शरापासनं ही लेन थोडीशी बाहेरच्या दिशेने वळत असताना पंच वळतायत. वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव जी मिळेल आणि धाव फलक जाऊन पोहोचेल 3-0 30 या अंकांवर. हे धाव फलक जे इथून पाहायला मिळते. सुरुवात जी इथून प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळाली की आउटसाइड ऑफ ही लेन. वाईटचा इशारा जरूर आलाय. एक एक्स्ट्राच्या स्वरूपाने धाव मिळेल. 30 रन्स ऑन अ कार्ड 30 या अंकांवर हे धाव फलक खेचून मारायचा आहे, परंतु तितकंसं कनेक्शन आतापर्यंत तरी जुळलं नाहीये. यश थोडासा स्ट्रगल मध्ये जरूर आहे. एक सिंगल धाव मिळेल. लेगबाईचा इशारा जरूर आलाय. एक सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 31-31 या अंकांवर. आता नितीन कारेला जो स्ट्राईक एंडला बॅटर आहे तिथून त्याला ही जिम्मेदारीने खेळ करावा लागणार आहे. या मॅच मध्ये विशेष करून जी धावसंख्या लागायला पाहिजे होती ती धावसंख्या तर नाही आहे, परंतु चांगलं कंट्रोल आहे टीम एनसीसी तलावपाडा या संघाकडनं देखील. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक स्थित. लॉंगन आपण पाहत आहे वाईडिश मिड विकेट बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. आता कुठेतरी जो लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक होता तो 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जातोय आणि जवळजवळ आता एक क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हर डीप मध्ये. 31 या अंकांवर धावगती. स्विचिटचा फटका जो इथून खेळला जाईल गली रिजन मधनं बॅकवर्ड ऑफ पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू आणि थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू लावून फील्ड करेल बाउंड्री लाईन सीमारेषा पार निघून जाईल चेंडू. 4 धावेंकरिता चौकार. धावगती जाऊन पोहोचेल 35-35 या अंकांवर. 5 धक्के जे आतापर्यंत बसले गेलेत. चला दोन्ही संघाचे कर्णधार टीम गावदेवी चांदीप अंडर 25 आणि संतोष भवन काजू. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने या. चांदीप संघ या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं देखील स्वागत. चला टीम संतोष भवन खेचून मारायचं होतं जरूर. अगदी आता आपण पाहताय फाईन लेग क्षेत्रात इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून गेलाय आणि जोपर्यंत चेंडू लावून फेकी केली जाईल आणि जिथून आता सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित करण्याचा प्रयत्न झाला. इकडनं यशला बाद व्हावं लागेल. सॅक्रिफाईस विकेट धावचीच्या स्वरूपाने बसलेला हा 6वा धक्का टीम नित्यसाई गणेशपुरी या संघाला. फलंदाज यावेळेस बाद होईल. आता चेक देखील केलं जात आहे कुठेतरी स्ट्राईक एंडला फलंदाज बाद आहे की नाही आता या गोष्टी चेक केल्या जातील. पुन्हा एकदा गणेश धावडे येथील आमचे तिसरे पंच आणि या गोष्टी चेक केल्या जात आहेत. एक सिंगल धाव तर जरूर अधोरेखित झाले, परंतु स्ट्राईक रोटेट करत असताना नितीनने क्रीज सोडले का यशने क्रीज सोडले का या सर्व काही गोष्टी बाद असेल यश. छत्तीस आणि त्यामध्ये अगदी आपण पाहताय सेफ आहेत त्या दिशेने आणि क्रीज सोडली नव्हती यशने आणि डेफिनेटली ते एक सिंगल धाव येईल. आणि पाहू शकाल ऍक्शन रिप्ले देखील तुमच्या स्क्रीनवर दाखवला जातोय विश नेटवर्क वर. विकेट मिळते आणि फलंदाजाला इथून बाद व्हावं लागेल. 36 या अंकांवर धाव फलक जे अधोरेखित आहे. आता नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेनेतून पाहायला मिळेल केतन या फलंदाजाला आपण पाहताय. स्विचेटचा फटका जरूर खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटच्या क्षेत्रामध्ये आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धाव ही स्कोर कार्ड वर मिळेल आणि सिंगलच्या मदतीने 37 या अंकांवर धाव फलक जे अधोरेखित आहे. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल. सौरवजी भोईर आणि सौरवजी वैते आणि योगेशजी मेहर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय आणि त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. सर्वांचा उपयोग केला जाईल केतनच्या बॅटमधनं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अतिशय चांगला स्ट्रोक आहे. नो चान्स फॉर द फिल्डर. सरळ बॅटचा उपयोग केला. स्ट्रेट ड्राईव्हचा दर्जेदार स्ट्रोक महत्वाच्या या 4 धावा चौकार. त्या चौकऱ्याच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 41-41 या अंकांवर. फ्रंट फूट वर आले. चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक कन्वर्ट केला आणि केतनच्या बॅट मधनं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा स्ट्रोक. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल ऑन साइडला जरूर परावर्तित करायचं होतं. पंच वळतायत. वाईटचा इशारा आलाय.
एक्स्ट्राच्या स्वरूपाने आता ही एक धाव मिळेल आणि धावफलक जे जाऊन पोहोचेल एकंदरीत 42 या अंकांवर हे धावफलक जे इथून पाहायला मिळेल. 42 रन्स ऑन अ कार्ड, 42 या अंकांवर धावफलक. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून आता शिल्लक असेल. श्रीकांत त्याला पण पाहत आहे. थोडासा महागडा जरूर ठरला गेला. या षटकाकडे 12 धावा आतापर्यंत खर्च केलाय श्रीकांतने आणि ज्या धावसंख्येच्या दिशेने पोहोचायचं होतं मी 40चा उल्लेख केला, 42 झाल्यात आणि शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल या षटकातील. बॅटची एज लागली जाईल आता. लॉंग स्टॉप रिझन, सीमारेषा पार. मिळतील पुन्हा एकदा नशिबाच्या या 4 धावा आणि थेट चेंडू निघून जाईल नवापूर 11 या संघाच्या भेटीकरिता आणि स्वागताकरिता. 46 या अंकांवर धावफलक आहे. पहिल्या इनिंगचा खेळ इथून झालाय समाप्त. अर्थातच विजयी होण्याकरिता 47 धावसंख्येचा पाठलाग जो करावा लागेल या क्वार्टर फायनल 1 मध्ये आणि अंतिम 3 मध्ये दाखल होण्याकरिता. कडनं अशोक आपण पाहत आहे डकवर पास झाले. जरूर पहिल्याच चेंडूवर तो धक्का मिळाला होता. पंकज पाटीलची चांगली गोलंदाजी. तदनंतर जितू त्याने चांगली सुरुवात करून दिली होती. 6 चेंडूकडे 15 धाब्यांवर तो बाद झाला. जयचं अगदी आपण पाहू शकलात योगदान 1 धाब्यांचं राहिलं. 4 चेंडू त्याने फेस केले. तदनंतर विकी काले अगदी एक षटकार जोर आला होता. 4 चेंडूकडे 8 धाब्यानं तो देखील बाद झाला. साई आणि यश रनआउटच्या स्वरूपाने बाद झाले. डकवर ते देखील बाद झाले. तदनंतर नितीन कालेला 6 चेंडूकडे 8 धाबा आणि केतनच्या बॅटमधनं महत्वाच्या 8 धाबा नाबाद ज्या विशेष करून आपल्याला पाहायला मिळाल्या. 46 धाबा स्कोर कार्डवर आहेत. एक्स्ट्राच्या स्वरूपाने 3 व्हाईट बॉल आणि 3 लेग बाईटच्या रूपाने धाबा. गोलंदाजी समरी आपण पाहताय. पंकज पाटील पहिलं षटक 5 धाब्यांचं राहिलं. प्रणयने अगदी एक षटक 11 धाब्यांचं. योगेशचं तिसरं षटक 11 धाब्यांचं राहिलं आणि श्रीकांतने शेवटचं अंतिम षटक जे 16 धाब्यांचं थोडंसं खर्चिक जरूर राहिलं आणि इथून 46 धाबा या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 47 धावसंख्येचा पाठलाग करायचा येणाऱ्या 24 शेड्यूल मध्ये. जो पाठलाग यशस्वी होईल तो टॉप 3 मध्ये म्हणजेच या स्पर्धेच्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. ऑलरेडी आजच्या दिवसातून जो संघ क्वालिफाय होईल तो थेट टॉप 3 मध्ये जाणार आहे. कालच्या दिवसामध्ये अगदी आपण पाहू शकलात मुख्य VIP डाईस जो विशेष करून आपल्याला पाहायला मिळतोय. विद्यमान प्रकाशजी किरकिरे साहेब या स्पर्धेचे अगदी शिल्पकार. तदनंतर सुधाकरजी पाटील साहेबांचा अगदी आशीर्वाद या स्पर्धेला तो देखील आपल्याला मिळालाय आणि संपूर्ण आमचे मान्यवर जे विशेष करून आज आपण पाहू शकाल मुख्य मंचावर उपस्थित आहेत त्या सर्वांचं सरचे स्वागत. घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक. रनचेजच्या दिशेने आपण वळणार आहोत. धन्यवाद. धावा झालेल्या 47 धावसंख्येचा पाठलाग जो इथून करायचा आहे आणि 47 धावसंख्येचा पाठलाग करण्याकरिता 2 सलामीवीर जे मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतात. भरत आणि तदनंतर पारस अशी सलामीची जोडी. तर अशोक जाधव हे पहिलं षटक
हलक्याशा हाताने सॉफ्ट हँडने खेळलाय, फक्त आणि फक्त दिशा दर्शवली जाईल. डेलिकेट टचचा फटका तडम्यांच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण झालं. अलीकडे चेंडूला रोखलं जाते आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल, सिंगलला डबल आणि डबलला तिसऱ्या धावेमध्ये परावर्तित केलं जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 3 धावा स्कोर कार्डवर मिळणार आहेत आणि पंच काहीतरी दर्शवतात त्या दिशेने की बाउंड्री लाईन आता चेक केली जाईल. तडम्यांच्या क्षेत्रामध्ये हलक्याच्या हाताने स्टिअर जरूर केलं होतं आणि सॉफ्ट हँडने खेळला होता. गली रिझन मधला चेंडू वेगाने निघून गेला होता आणि चांगलं वर्क राहिलं जे डीप मध्ये आपण पाहताय. चेक केले जात आहे. आता पुन्हा एकदा आमचे तिसरे पंच येतील आणि या गोष्टी आता चेक केल्या जातील. चौकार आहे की नाही, चेंडू बाउंड्री लाईनच्या अलीकडे रोखला गेलाय की नाही, या सर्व काही गोष्टी चांगली रनिंग बिटवीन द विकेट जी पाहायला मिळाली क्विकली, जी भरत आणि पारसच्या माध्यमानं जे विशेष करून आपल्याला पाहायला मिळतंय. सेफ आहे. 3 धावा येणार आहेत आणि या तिहेरीच्या साह्याने धावसंख्येला झाली आहे सुरुवात 3 या अंकाने. पहा ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा दाखवला जातोय ऑन स्क्रीन. तीन धावा या स्कोर कार्डवर. बॉलिंग स्वीपचा फटका जरूर खेळायचा परंतु सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये. चला टीम संतोष भवन संघ उपस्थित आहे. आपण टॉसच्या दिशेने पडणार आहोत. मुख्य मंचावर उपस्थित मान्यवर विद्यमान सुधाकरजी पाटील साहेबांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने केला जाईल टॉस. 3 या अंकांवर धावगती. हलक्याच्या हाताने सॉफ्ट हँड स्टेअर करण्याचा मानस. सॉफ्ट डिस्मिसल साई कोंगिलिया झेल खाली. विकेट मिळवली जाईल. हा धक्का क्रमांक पहिला. पारसला बाद व्हावं लागेल. फर्स्ट विकेट डाऊन इयर गॉन. कोशिश अधोरेखित आहेत. आता नव्याने बॅटर दीपम. टॉस केला जातोय सुधाकरजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ताने. गावदेवी चांदी अंडर 25 आणि टीम संतोष भवन काजू. सुधाकरजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ताने हा टॉस संपन्न केला जातोय आणि नाणेफेकीचे अपडेट जे आपल्यापर्यंत पोहोचेल. टॉस जिंकलाय संतोष भवन या संघाने आणि निर्णय लवकरात लवकर सुपूर्द करायचा आहे. ऑन साइडला दिशा दर्शवायची होती परंतु कुठेतरी दशा बिघडली जाईल. व्हाईटचा सिग्नल देखील आलाय आणि महत्वाच्या धावा आहेत. एक्स्ट्राच्या स्वरूपाने पंचांचा ओपन झालाय. 5 रन्स ऑन अ कार्ड. चौकार. प्रकाश किरकिरा पैदा रन्स ऑन अ कार्ड 8 या अंकांवर. सॉफ्टहँड खेळलाय. हलक्याच्या हाताने स्टेअर केला जाते पॉइंटच्या क्षेत्रात. चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक जरूर आहे. क्षेत्ररक्षक त्या दिशेने जरूर जाईल. चेंडूला जोपर्यंत उचलून फेकी केली जाते. सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जात आहे. जी गती आहे ना त्या गतीला उपयोगी खेळी जी दीपमच्या माध्यमानं तिसऱ्या दिवसाकडे अगदी 7 चेंडूकडे 7 चौका ठोठावण्याचा कारनामा याच मैदानावर केला तोच खेळाडू दीपम. मैदानाच्या दिशेने स्ट्राईक केंडला बॅटर. 4 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. 10 धावा या स्कोर कार्डवर आणि चांगली सुरुवात आहे एनसीसी तलावपडा संघाकडनं. हलक्याच्या हाताने सॉफ्ट हँड स्टेअर केलं जाते. साई येईल आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धाव आणि सिंगलवरच आता समाधानी राहावं लागेल. सिंगलपेक्षा अधिक काही नाही. सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 11 या अंकांवर. 11 रन्स ऑन अ कार्ड. एक चांगल्या संघाला जर तुम्हाला पराभूत करायचं असेल ना तर माइंडसेट आणि तुमचा गेम प्लॅन या दोन्ही गोष्टी तुम्हाला जिवंत ठेवायच्याच आहेत. कारण की क्रिकेटचा खेळ जितका बॅट अँड बॉलने खेळायचा आहे तितकाच तुम्हाला तो दिमाखाने देखील खेळायचा आहे. आणि विशेष करून आता ती विशेषतः दीपमच्या माध्यमानं पाहायला मिळाले. जरूर रिक्स घेण्याचा प्रयत्न नाहीये. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. कट करण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू जाईल त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकाचा खेळ इथून झालाय समाप्त. टीम एनसीसी तलावपडा संघाची धावसंख्या 11 या अंकांवर. 1 गडी बाद.
धावफलक जे अधोरेखित आहे, एक धक्का जो आतापर्यंत बसला गेलाय. अभय याला पण पाहताय गोलंदाजी मार्कवर या सेकंड स्पेल करिता आणलं गेलंय. दीपमकडे ती स्ट्राईक जे आतापर्यंत इथून पाहायला मिळतंय. जवळ या मॅच मध्ये लक्ष ठेवलं गेलंय 47 धाव संख्येचं. येणाऱ्या चेंडूंचा खेळ इथून असेल तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूकडे जे लक्ष आहे 36 धावसंख्येची आवश्यकता. म्हणजे आता रिक्वायरमेंट 12च्या घरामध्ये. पहिल्या षटकामध्ये 11 धावा जरूर आल्यात. गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा गोलंदाजीतून अभय सुसज्जित होईल. लोअर फुटबॉल चेंडू जरूर आहे, समोरच्या दिशेने परावर्तित केलं जाईल. क्षेत्ररक्षक येतो या डीप वर्ण आणि जोपर्यंत जय चेंडूला उचलून फेकी केली जाईल, सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धाबा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 13 या अंकावर. 13 रन्स ऑन अ कार्ड. रोहिदासांना आपण पाहत आहे जवळ लॉंग ऑफच्या दिशेने अगदी स्थित आहेत. विकी कालेना आपण पाहू शकाल लॉंगन सीमारेच्या लगत. जय शेळके वाईडिश मिड विकेटला स्थित आहेत. साई कोंगेला आपण पाहत आहे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये. नितीन याला पाहत आहे पॉइंट मध्ये. यावेळेस यष्टांच्या मधोमध सापडले जातील. हा फटका थोडासा अंगलट आलाय जरूर. दीपमला ठाऊक होतं की खराब शॉट सिलेक्शन आहे. विकेट मिळवली जाईल. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. महत्वाचा धक्का. दीपमचा खेळ झालाय समाप्त. गॉन. नव्याने बाटर आता मैदानाच्या दिशेने 13 या अंकांवर हे धावफलक जे अधोरेखित आहे. 1.2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झाला आणि 13 या अंकांवर दीपमची नुकताच विकेट मिळाले. मोठा प्रहार जरूर करायचा होता. चांगली गोलंदाजी इथून पाहायला मिळते टीम नित्यसाई गणेशपुरी या संघाकडनं. हलकासा स्विंग झाला आणि सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे जो निघून जातोय. जितेश पाटील जिगर दांडेकर यांच्याकडनं कॅश प्राइज जे कंटिन्युअसली आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये देखील. शपलून खेळण्याचा मानस जरूर होता. सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता. आता कुठे थोडीशी स्टेबिलिटी आले धावेंच्या बाबतीमध्ये. ती स्थिरता पाहायला मिळते. विद्यमान महेंद्र चौधरी यांच्याकडे कॅश प्राइज लागलं जाते. पंकज पाटील DX करिता लगोपाठ 3 षटकारांकरिता 500. सरबाटचा उपयोग जरूर करायचा होता. खोलवर लेंथ हाताळली अभयकडे. ते अॅक्युरेसी आहे पहा गोलंदाजीच्या माध्यमानं. क्विकली आर्म ऍक्शन क्वचितच अगदी खेळाडूंकडे असावीत आणि तीच ऑर्थोडॉक्स शैली थोडासा हाय राऊंड ऑफ ऍक्शन यावेळेस पाहायला मिळतोय अभयकडनं. खोलवर लेंथ इथून हाताळली जाते आणि बॅक टू द बॉलर निर्धाव चेंडू. फ्रंट फुट रेवून खेळण्याचा मानस जरूर होता. सरळ चेंडू यस त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता. चांगलं षटक राहिलं अभयकडनं. फक्त आणि फक्त 2 धाबा या षटकामध्ये खर्च केल्या. आता उर्वरित चेंडूंचा खेळ इथून तुमच्याकडे शिल्लक 12 आणि 12 चेंडूंमध्ये 34 धावसंख्येची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. धावफलक जादुरीकेत आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक 34 धावसंख्येची आवश्यकता. आदिवासी समाजातून क्वालिफाय झालेला नित्यसाई गणेशपुरी हा संघ आपण पाहताय मैदानाच्या दिशेने. नेहमीच एक क्वालिटी आणि स्टँडर्ड खेळ करण्याकरिता ओळखला जातो. नुकताच अघईमध्ये देखील रजनी स्पर्धेमध्ये क्वालिफिकेशनचं तिकीट मिळवलं. जानुशंकाने मी उल्लेख केला की पॅकर्स म्हणून नेहमीच जितू भोपी ॲज अ प्रोफेशन म्हणून त्यांनी आणि अष्टांच्या मागे अशोक जाधव दोघे बिझी क्रिकेटर आहेत. जितेश भोपी याला पण पाहता या तिसऱ्या षटकाकडे साईडला वळवलं जातंय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाईल एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळणार आहे. सिंगल डबलने आता काम बनणार नाहीये या मॅच मध्ये. जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर मोठे स्ट्रोक हे देऊन तुम्हाला खेळावेच लागतील. टीम NCC तलावपडा संघाकडनं गोलंदाजी तर अतिशय छान पद्धतीने झाली, परंतु बॅटिंगच्या माध्यमानं कुठेतरी तो परफॉर्मन्स आतापर्यंत निघाला नाहीये. पाठला करायचा आहे मोठा. बॅकअप दिले हाताळली
ऑन साईडला परावर्तित करण्याचा मानस आणि हा फटका फसेल, परंतु हातातनं चेंडू पुन्हा एकदा निसटलाय. जय शेळकेकडनं अगदी चुक्या होत नसतात, प्रामुख्याने पाहायचं झालं तर, पण आता मिस्टेक घटित झाल्यात. या अगोदर देखील मिस फिल्डिंगच्या माध्यमानं मैदानाच्या दिशेने आता 3 षटकारांकरिता 1000 रुपयांचं कॅश प्राइज. शशिकांतजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ताने अगदी दिले जातील. राकेश मेहर मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतात. 16 या अंकांवर 3 धक्के. आता परिपूर्ण या मॅच मध्ये हावी झालाय टीम नित्यसाई गणेशपुरी या संघ. नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही संघ आमने सामने असतील. गावदेवी चांदीपंड 25 आणि संतोष भवन, तदनंतर नवापूर 11 आणि भक्ती 11 दांडी, दोन दिग्गज संघादरम्यान लढत ती पाहायला मिळणार आहे. चला घाई करा थोडीशी. 3 चौकारासाठी देखील शशिकांत पाटील यांच्याकडनं 500 आहेत. राकेश मेहर करिता कुलवर लेंथ हाताळली जाते. समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस रोहिदास येत आहेत वेगाने पुढे आणि फक्त आणि फक्त एक सिंगल धावेल. या सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 21 या अंकांवर. येणाऱ्या 7 चेंडूंचा खेळ जो इथून आता शिल्लक असेल आणि 26 धावेंची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. 7 बॉल्स रिमेनिंग, 26 रन्स रिक्वायर्ड टू विन. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. भरतकडे ती स्ट्राईक खेचून मारायचं होतं जरूर. सरळ चेंडू येस त्यांच्या मागे. इथून निर्धाव चेंडूची सांगता. 3 षटकांचा खेळ इथून समाप्त झालाय. 21 या अंकांवर धावफलक. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 26 ची गरज. लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. तलावपडा जर संघ जिंकला तर 2000 रुपयांचा कॅश प्राइज योगेशजी चौधरी यांच्याकडनं देऊन सन्मानित करण्यात येईल. 26 ची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. जय शेळके हे शेवटचा अंतिम षटक हाताळण्याकरिता इथून गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजीची विशेष करून इथून पाहायला मिळतोय. ध्रुवेश गणेशकर यांना देखील आपण पाहताय शॉर्ट तडम्यानच्या दिशेने ते देखील स्थित आहेत. तदनंतर फायनल एक रिझन मध्ये नितीन याला पण पाहताय. डीप मध्ये आता प्रोटेक्शन जास्तीत जास्त साई कोंगेल बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग मध्ये. तदनंतर केतन याला पण पाहताय. मिड विकेटला स्थित आहेत जितेश भोपी. जय शेळकेचा हा पहिला चेंडू ऑन दी अप खेळलाय. चांगलं करेक्शन आहे. वा, राकेश मेहरच्या बॅटमधनं हा पहिला षटकार. 6. मोठा प्रहार जरूर केला गेला आणि पहिल्या चेंडूवर हा षटकार. येणाऱ्या 5 चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल. अजित किनीकडनं देखील यावेळेस कॅश प्राइज लागलं जाते. आणखी एक षटकार आला तर 500 रुपये. खुलवर लेंथ हाताळली जरूर. ड्राईव्हचा फटका त्या दिशेने खेळायचा होता. एक सिंगल धाव घेण्याकरिता पूर झाले. स्ट्राईक रोटेट केली जाईल. 4 चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल आणि 19 धावसंख्येची आवश्यकता. एक मानावं लागेल राकेश मेहर जसे मैदानाच्या दिशेने उतरले ना, प्रत्येकाने आपापल्या परीने बक्षीस लावलेत आणि हे कमावलं या व्यक्तिमत्वाने. आणि तोच राकेश मेहरला आपण पाहताय. मैत्री दुनियेतील राजा माणूस. 4 चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल आणि 19 ची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. जय याला पण पाहताय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. अक्रॉस बॅटने खेळण्याचा मानस जरूर झालाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. विकी याला पण पाहताय. चेंडूची हाताळणी केली जाईल. फक्त आणि फक्त एक सिंगल मिळेल. आता 3 चेंडू गडी 3 मोठे प्रहार करायचे आहेत. म्हणजे 18 धावेंची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 3 बॉल्स रिमेनिंग, 18 रन्स रिक्वायर्ड टू विन. मोठे स्ट्रोक जे हवेत जय शेळकेच्या अगेन्स्ट अगदी अति सोपं नसेल, परंतु एक षटकार जरूर आला राकेश मेहरच्या पाठमधनं जो पहिल्या चेंडूवर आपण पाहिलात. कोलवर लेंथ हाताळली. चांगल्या पद्धतीची ही लेंथ इथून पाहायला मिळते आणि फक्त आणि फक्त आता इथून औपचारिकता शिल्लक असेल या मॅच मध्ये. आणि चांगल्या स्थितीमध्ये टीम
नित्यसाई गणेशपुरी संघ या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. आदिवासी समाजातील हे सर्व काही खेळाडू जे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि चांगल्या पद्धतीने आज जो खेळ विशेष करून पाहायला मिळाला. धावसंख्या थोडीशी कमी जरूर बनली होती, परंतु तदनंतर डॉमिनेशन दाखवलं विथ द बॉलने. प्रयत्न जरूर आहेत राकेश मेहरकडनं, परंतु हे प्रयत्न जे सुरुवातीपासून जर झाले असते तर डेफिनेटली या मॅचला थोडीसे बनवलं असतं टीम एनसीसी तलावपाडा या संघाने, परंतु ते देखील या स्पर्धेमध्ये चांगल्या पद्धतीने खेळलेत आणि म्हणूनच ते बक्षीस पात्र देखील आहेत. खेळाच्या माध्यमानं अगदी खेळाल तर वाचाल हे तंत्र नेहमीच आपण पाहिलंय आणि आज जवळजवळ आपण पाहताय चांगल्या बच्चा खेळ एनसीसी तलावपाडा संघाकडनं देखील पाहायला मिळाला. परंतु या मॅच मध्ये नित्यसाई गणेशपुरी संघाने छाप उमटवली. एक चांगला स्ट्रोक आहे आणि लॉंग ऑफ मध्ये विकी काले यांच्या हातखंडामध्ये हा झेल विजय होईल या मॅच मध्ये आणि टॉप 3चं तिकीट ते झाले पक्क. टीम नित्यसाई गणेशपुरी संघ अंतिम 3 मध्ये दाखल होणारा अगदी दुसरा संघ यावेळेस पाहायला मिळतोय. अभिनंदन, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. मॅचची समरी आपण पाहताय. नित्यसाई गणेशपुरी संघ 46 धावसंख्येपर्यंत पोहोचला, ज्यामध्ये जितू भोपीच्या बॅटमधनं 6 चेंडूगडी 15, केतन 8 धाब्यांवर नाबाद राहिला, विकी काले 8 धाबा आणि नितीनच्या बॅटमधनं 8 धाबा नाबाद. 6 चेंडू त्याने फेस केले. गोलंदाजी जी चांगली झाली. प्रणयची गोलंदाजी 11 धाबा आणि 2 विकेट. पंकजची गोलंदाजी 5 धाबा आणि 1 विकेट. योगेश 11 धाबा 1 विकेट. शेवटचं अंतिम षटक श्रीकांतचं खर्चिक राहिलं 16 धाब्यांचा. तिथून मोमेंटम शिफ्ट झालं. प्रत्युत्तर जे मिळणं गरजेची गोष्ट होती, परंतु 29 धावसंख्येपर्यंत पोहोचला टीम एनसीसी तलावपाडा हा संघ. अभय, जितू, जय आणि अशोकची चांगली गोलंदाजी आणि नित्यसाई गणेशपुरी या संघाने ही मॅच 17 धावेने जिंकली. घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक आणि आजच्या रजनीतील सामना क्रमांक 4 जो मैदानाच्या दिशेने जिथे अंडर 25 गावदेवी चांदीप संघ आणि संतोष भवन काजू हे दोन्ही संघ आमने सामने पाहायला मिळतील. स्टे विथ अस, विश नेटवर्क.